Hello students, let's learn 12th English 1.5 the new days. See the page number 48. She meant or she tried to make herself think that she meant that it was the picture and not her dress that was old fashioned. खरे म्हणजे ती चित्राबद्दल बोलत होती की जे जुन्या फॅशनचे दिसत होते तिचा ड्रेस नव्हे असे तिला सांगायचे होते. And one word of the praise, the word of the affection that Charles would have made all the difference to her at the moment. आणि तिला असे सांगायचे होते किंवा आपल्याला असे म्हणायचे आहे हे तिला स्वतःला सांगू पाहत होती आणि त्या क्षणाला चार्ल्सकडून सुतीचा एक शब्द आपुलकीचा एक शब्द मिळाला असता तरी खूप मोठा फरक पडला असता. If she had only said, Mabel, you are looking charming tonight. आणि त्याने फक्त म्हटले असते की मेबल तुम्ही आज फार सुंदर दिसत आहात तरी इट वुड हॅव द चेंज हर लाईफ. आणि ते त्याचं काय म्हणलं असतं आयुष्य. परंतु तिला वास्तव आणि स्पष्टपणाची जाणीव असायला हवी. मेबल तुम्ही आज फार सुंदर दिसत आहात तरी तिचे आयुष्य बदलून गेले असते. म्हणजेच मेबल यू आर लुकिंग चार्मिंग टू नाईट इट वुड हॅव बी चेंज हर लाईफ. बट देन शी ऑट टू हॅव बीन ट्रूथफुल अँड डिरेक्ट. चार्ल्स सेड नथिंग ऑफ द काइंड ऑफ कोर्स. आणि चार्ल्स अर्थातच तसे काही बोलला नाही. तो स्वतःच्या द्वेषबुद्धीने वागत असे. विशेषतः एखादी व्यक्ती स्वतःला क्षुद्र तुच्छ समजत असेल आणि मनाने कुमकुवत असेल तर ते त्याला बरोबर लक्षात येत असे. ऑफकोर्स शी वॉज मॉलिश इटसेल्फ. ही ऑलवेज सॉ दो वन स्पेशलिटी इफ वन वेअर फीलिंग पर्टिक्युलरली मीन पाल्ट्री ऑफ द फीबल माइंडेड. आणि एखाद्याला द्वेषबुद्धीची आहे. विशेषतः एखादी व्यक्ती स्वतःला क्षुद्र समजत असेल तुच्छ समजत असेल किंवा कमकुवत असेल तर ते त्याला बरोबर लक्षात येत असे. मेबल गॉट अ न्यू ड्रेस. आणि मेबलने नवीन ड्रेस घातला आहे. तो म्हणाला अँड द पुअर फ्लाय वॉज द ॲब्सोल्युटली शोड इन टू द मिडल ऑफ द सॉसर. आणि त्या वाक्याने बिचारी माशी पार बशीच्या मध्यभागी फेकली गेली. शोड माशी. रिअली ही वूड लाईक हर टू ड्रॉन शी बिलीव्ड. खरंच तिला वाटले ती बुडाली असती तर त्याला आवडले असते. ही हॅड नो हर्ट नो फंडामेंटल काइंडनेस ओनली अ वेनर ऑफ द फ्रेंडलीनेस. आणि खरंच तिला वाटले ती बुडाली असती तर त्याला आवडले असते. त्याला काळीच नव्हते. थोडाही दयाळूपणा होता. फक्त मैत्रीचा वरवरचा मुलामा होता. इफ ओनली वन कुड फील दॅट द स्टिक ऑफ इट ऑलवेज वाय शी आस्क्ड हरसेल्फ रिप्लाइंग टू चार्ल्स मच टू आर्टली letting him see that she was out of temper or ruffled as he had caught in rather tough. आणि तिने स्वतःला विचारले तिला राग आला आहे की म्हणाला की अशी गोंधळे आहे. ते त्याला समजावे म्हणून तिने चार्ल्सला उद्धटपणे प्रत्युत्तर दिले. rather ruffled he said and went to the laugh to her with some woman over there. आणि अमंगळ शोधलेली असे म्हणून तो तिला अंमळ गोंधळलेली असे म्हणून तो तिथल्या एका स्त्रीबरोबर तिच्यावर हसला. वाय शी आस्क हरसेल्फ अँड कांट आय फील नो वन थिंग ऑलवेज फेल्स क्वाईट सर अँड मिस मिलान इज राईट अँड द चार्ल्स रॉंग अँड स्टिक टू इट. आणि तिने त्याला विचारले की मला नेहमीच
एकच गोष्ट खरी का वाटू शकत नाही? मिस मिलान बरोबर आहे असं मला ठामपणे का वाटत नाही? आणि चार्ल्स चुकीचा आहे असं का वाटत नाही? Phil says about the canary and the pity and love, and not to be whipped all round in a second by coming into a room full of people. Full of people. It was her audience weak, vacillating meaning wavering between different opinion or action. Again, always giving at the critical moment and not being seriously interested is conchology, etymology, botany, archaeology, cutting up potatoes and watching them fructify, like Mary Dennis, like Violet Cyril. तिला नेहमी मिलानबरोबर आहे असं ठामपणे का वाटत नव्हतं, किंवा चार्ल्स चुकीचा आहे असं का वाटत नव्हतं? आणि कॅनरी आणि विनंती आणि प्रेम याबद्दल खात्री का वाटत नव्हती? आणि माणसांनी भरलेल्या या खोलीत येऊन क्षणार्धात ती पूर्णपणे बदलून जावं, हे सगळं परत एकदा तिच्या विचित्र, कमकुवत, अस्थिर स्वभावामुळे घडत होतं हे नक्की. जो अशा मुक्याच्या क्षणी तिला कधीच साथ देत नसे, आणि जो शंखशास्त्र, उत्पत्तीशास्त्र, कॉन्कॉलॉजी, शंखशास्त्र, एटिमॉलॉजी, उत्पत्तीशास्त्र, बॉटनी, वनस्पतीशास्त्र, आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्र, कटिंग अप पोटॅटोज अँड वॉचिंग देम फ्रुट्सी लाईक मेरी डेनिस अँड व्हायलेट सिरियस अशा विषयात, आणि व्हायलेट सर्ल आणि मेरी डेनिस सारखे बटाटे चिरण्यात आणि त्यांना मोड येताना पाहण्यात मनापासून रस घेत नसे. देन मिस हॉलमन, seeing her standing there, bore down upon her. Of course, a thing like a dress was beneath Mrs. Holman notice, with her family always tumbling downstairs of having the skull fever. Could Mabel tell her to Alfred was were late for August and September? तेवढ्या तिथे उभे राहिलेली पाहून मिसेस हॉलमॅन लगबगीने तिच्याजवळ आल्या. मिसेस हॉलमॅनने अर्थातच तिच्या पोशाखाकडे लक्ष जाणे शक्य नव्हते, कारण त्यांचे कुटुंब कायम धडपडत असे आणि त्यांना स्कारलेट ताप आलेला असे, स्कारलेट फिवर. Could Mabel tell her to employer was the ever late for August or September? आणि हे संभाषण तिला प्रचंड कंटाळवाणे झाले होते. तिला एखाद्या हाऊस एजंट किंवा मेसेंजर मुलाचा वापर करून घेतल्यासारखे वाटून त्यांचा राग आलेला होता. Oh, it was the conversation that bored her unutterly. आणि हे तिला काय झालं असतं? प्रचंड कंटाळवाणे झाले असते. She made her furious and be treated like a house agent of the messenger boy to be made use of. आणि तिला एखाद्या हाऊस एजंट किंवा मेसेंजर मुलाचा वापर करून घेतल्यासारखे वाटून त्याचा राग आला. Not to have the value that was it, she thought, trying to grasp something hard, something real, while she tried to answer the sensible about the bathroom and the south aspects of the hot water to the top of the house. आणि तिने बाथरूमबद्दल आणि दक्षिण दिशेबद्दल आणि घराच्या वरच्या मजल्यावरच्या गरम पाण्याबद्दल समजूतीने उत्तर देण्याचा काय केला? प्रयत्न केला. And all the time she could see little bits of her yellow dress. आणि त्याला काहीतरी ठोस, काहीतरी खरे असेल असे समजून घ्यायचा प्रयत्न केला. In all round looking glass which made them all the size of the
boot buttons or the tadpoles, and it was the amazing to think how much humiliation and agony and self-loathing and efforts and the passionate ups and downs of feeling were contained in a thing the size of the threepenny bit. आणि असं असलं तरीही काहीतरी तिने त्याला ठोस सांगण्याचा प्रयत्न केला, काहीतरी खरे असेल समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फार असा अर्थ नव्हता. ते तितपतच होते हे तिच्या लक्षात आले आणि सगळा वेळ तिला गोल आरशामध्ये तिच्या पिवळ्या ड्रेसचे छोटे छोटे तुकडे दिसू लागले. आरशाने त्याला बुटाच्या बटनाच्या नाही तर लहान बेडकाच्या आकाराचे बनवले होते आणि त्या 3 पैसा एवढ्या वस्तू इतका अपमान, दुःख आणि स्वतःविषयी तिटकारा आणि धडपड आणि भावनांची उत्कट आंदोलने हे सगळे सामावले गेले होते. या विचाराने ती काय झाली, अचंबित झाली. रिमेनिंग पार्ट्स in next video. So watch, like and subscribe my YouTube channel. Thank you.